50,000ला एक शून्य वाढवल्यावर किती किंमत होती? पहिले किती म्हणली सांग? इथं बसता का तुम्ही? पहिले म्हणली 50 लाख, नंतर म्हणली 55,000, मग म्हणली 5,000. आता ऐकायला आलं. आता विचारतो. आता 50,000वर एक शून्य वाढवल्यावर किती रुपये होतात सांग? 50,000 एक शून्य का बरं द्यायचंय पण? त्याच्या पुढे फक्त एक शून्य वाढवला तर किती किंमत होती ती? 5च्या आधी नाही, त्या शून्याच्या नंतर. 50,000च होती. एक शून्यचा काय अर्थ आहे? 50,000 म्हणजे कळतं का? एक शून्याचा काय अर्थ आहे? बर, फक्त 5 हा आकडा आहे, त्याच्या पुढे जर शून्य लिहिलं तर किती जाते? 50. हा, मग 50,000च्या पुढे एक शून्य वाढायला काही जास्त नाही का? बरं आता ऐका. 5च्या पुढे एक शून्य वाढवलं 50 होता. ओके. हा, हा. 5च्या पुढे 2 शून्य वाढवल्यावर किती होता? 500 होता. हा. आता 5च्या पुढं 50च्या पुढं 3 शून्य वाढवल्यावर काय होईल? की काय होईल? 50,000. हा, मग त्याच्या पुढे आणखी एकच शून्य वाढवलं किती होईल? 50,000 एक शून्य. अरे 50,000 100. 2 दिवस लग्नाला गेली मेंदू हॅम्प. अगं नंतर लाख असतं. मग किती होईल? 5 लाख. मग 50च्या पुढे नाही म्हणायचं असतं ते. मग 5च्या पुढे म्हणायचं असतं.